विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड याशिवाय यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध, महाविकास आघाडीवर नामुष्की उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित. जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना, परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत, भंडारा, गोंदियामध्ये तिहेरी सामना, सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च केले, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊत यांचा आरोप. तर मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकड्यांसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया. आती गेली पोतीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था, संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांचं उत्तर. विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च केल्याचा राऊतांचा आरोप. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आणखी एका मोठ्या ट्विस्टची शक्यता, बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू, उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिंदे सेनेची भूमिका, गोकुळ गीते यांच्या भूमिकेसाठी आज गिरीश महाजन, उदय सामंत यांची चर्चा होणार. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात, महाविकास आघाडीतर्फे हर्षजित देशमुख, महायुतीतर्फे प्रवीण पोटे पाटील आणि वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात. विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीने बंडखोरी शमवली, नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही, नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळेंची बंडखोरी कायम. जळगावमध्ये शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळे यांची माघार नाही, लढेंगे और जितेंगे, रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया. रेश्मा काळे यांचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत होणार. शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथे देखील बंडखोर हा आमच्यावर अन्याय, गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त. 5 जागा सेटिंग असताना आम्ही 4 जागांवर समाधानी झालो, बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, अशी दिली प्रतिक्रिया. कोकणचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंचा अर्ज मागे, मंत्री नितेश राणे यांच्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात. कोकणातील माघारीनंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. अहिल्यानगर विधान परिषदेत प्राजक्त तनपुरे बिनविरोध, आमदार संग्राम जगतापांच्या मध्यस्थीनंतर आता दत्तात्रय पानसरे यांची माघार, तर पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप, तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित. साहेबराव कांबळेंवरती दबाव होता, आर्थिक दबावही होता, यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळेंनी विश्वासघात केला, साहेबराव कांबळे यांच्या अर्ज माघारीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संताप व्यक्त. भाजपचे बंडखोर असलेले उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला. भंडारा, गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार, अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत. यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार, विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांचा अर्ज मागे. चंद्रपूर, यवतमाळ विधान परिषदेमध्ये माघार घेणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची चौकशी व्हावी, काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांची मागणी, उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासा, विकास ठाकरे यांचंही वक्तव्य. विदर्भातली जागा ही बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री हेच खरे धुरंधर, बावनकुळे विदर्भातील 5 जागांवरती लक्ष ठेवून त्यांच्या नियोजनाला यश, भाजप नेते बंटी भांगडिया यांनी व्यक्त केली भावना. ठाणे पालघर परिषदेतून अभिजित पवार यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला, उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसला अंधारात ठेवल्याचा आरोप, ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांचा आरोप, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून ठाकरेंच्या केदार दिघे यांचेही वक्तव्य. विधान परिषद बिनविरोध निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, विधान परिषदेत झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध, माघार घ्यायची होती तर एवढी उठाठेव कशासाठी, ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, कर्नाटकमधून आता मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी, मध्य प्रदेशमधून जयंती नटराजन, तर राजस्थानमधून नीरज दांगी, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती यांना उमेदवारी, झारखंडमधून प्रणव झा यांनाही काँग्रेसची उमेदवारी. राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीमध्ये अद्यापही निर्णय नाही अशी सूत्रांची माहिती, नवनीत राणांना राज्यसभा देण्याची राष्ट्रवादीमध्ये चर्चा नाही, उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होईल, सूत्रांची माहिती.
भारताचं भवितव्य असलेला हिंदू समाज आता जागृत होतोय. महासत्तांची मनमानी यापुढे चालणार नाही. कठीण काळात संपूर्ण जगाला भारताची नितांत गरज. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे वक्तव्य. आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांमध्ये स्टेटसवर रविकिरण इंगवले यांच्या आरोपांना राजेश क्षीरसागर यांचं प्रत्युत्तर. बांधलेल्या वाघावर भुंगणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केला, तर रविकिरण इंगवले यांनी देखील राजेश क्षीरसागर यांना डिवचणारे व्हिडिओ स्टेटस ठेवले. कोल्हापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर 2 पदाधिकाऱ्यांमधील कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मंजित माने यांची ऑडिओ क्लिप देखील समोर. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मूर्तीच्या चरणांची वाढती झीज थांबवण्यासाठी सिलिकॉन लेप लावण्याची मागणी. केंद्रीय पुरातत्व विभागानं सिलिकॉन लेप लावण्याची शिफारस केली, मात्र यंत्रणांमधील समन्वयाअभावी प्रत्यक्ष काम सुरू नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संवर्धनादरम्यान 268 वर्ष जुनी पंचधातूची घंटा समोर आली. संवर्धनाच्या कामानंतर आता भाविकांच्या मागणीनुसार या ऐतिहासिक घंटेची प्रतिष्ठापना करण्यात येणार.